नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पालघर साधू हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी म्हणून भाजपने काशीनाथ चौधरींवर आरोप केले. त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षामध्ये घेतलं. रोहित पवारांचा ट्विट करत आरोप. काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती. काशीनाथ चौधरींनी काल भाजपमध्ये केला होता पक्षप्रवेश. काशीनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणामधील आरोपी. भाजपा पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेले काशीनाथ चौधरींची आज पत्रकार परिषद. पालघरच्या उमरोळीमध्ये चौधरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार. काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तेव्हा आरोप लावला नाही. संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलं. फडणवीसांचं रोहित पवारांना उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज बैठक. नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार. आज दुपारी 1 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये बैठक. ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम. अद्वै हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. अद्वै हिरेंची माहिती. अद्वै हिरेंच्या पक्षप्रवेशानं नाशिकमधील समीकरणं बदलण्याची शक्यता. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार. अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल. विरोध असताना देखील हॉस्पिटल पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला. दमानी यांचा आरोप. तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात. तेरणा ट्रस्ट फक्त अजित पवार, सुनेत्रा पवारांपुरतं मर्यादित नाही. सुप्रिया सुळेंचं दमानी यांना उत्तर. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेले राणा जगजितसिंह सध्या भाजपमध्ये असल्याचीही करून दिली आठवण. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल हा आज सादर केला जाणार. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार. चौकशी समितीचा अहवाल सादर केल्यानंतर दोषी कोण ते समोर येणार. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुदतवाढ. कंपनीला 24 तारखेपर्यंत मुदतवाढ. दिग्विजय पाटील यांच्याकडून जेडीआरकडे मुदतवाढीसाठी होता अर्ज. मिताली ठाकरेंच्या भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी अमित ठाकरे मातोश्रीवर. 6 डिसेंबरला दिल्लीमध्ये लग्न असल्यानं ठाकरे कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आलंय. माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली, बरं वाटलं. 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता? गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा. दरम्यान शासकीय उद्घाटनाआधीच शिवस्मारकाचं उद्घाटन करत जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका. माझ्या मुलाचा अभिमान वाटतो. शिवपुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज दुपारी 3 वाजता महत्वपूर्ण बैठक. भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार. बिहारमध्ये 4.5 कोटी मतदार होते आणि 7 कोटींपेक्षा जास्त मतदान झालं. मग 2.5 कोटी मतदान कुठून आलं? शर्मिला ठाकरेंचा सवाल. शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी 3 वर्षांपासून सुरू. कोर्ट इतकं व्यस्त आहे की अजून निकालच दिला नाही. शिवसेना पक्षाच्या चिन्हाच्या सुनावणीवरून शर्मिला ठाकरेंचा निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीची नोटीस. कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी अंधारेंना नोटीस. विधानसभा सदस्य रमेश बोरनारेंनी मार्च महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये अंधारेंच्या विरोधात हक्कभंग आणला होता. दिल्लीमध्ये घडलेली घटना छोटी होती. मोठी घटना घडली असती तर लाखो लोक मृत्युमुखी पडले असते. दिल्लीमधील स्फोट प्रकरणावर गोविंदगिरी महाराजांचं मोठं वक्तव्य. रत्नागिरी शहरामध्ये 44 कोटींचा डांबर वापरला गेला नाही. उदय सामंतांनी 44 कोटींची बिलं जनतेला दाखवावीत. ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार बाळ माने यांचा आरोप. मीरा भाईंदर प्रशासनाला उपमुख्यमंत्री शिंदे यांची तंबी. रस्त्यांच्या खड्ड्यांवरून शिंदेंकडून पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मांना खडेबोल. रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश. सुनील तटकरेंनी समोर बसून विकास कामांवर चर्चा करावी. मंत्री भरत गोगावलेंचं खासदार सुनील तटकरेंना आव्हान. महाडमध्ये मला कुठेच विकास कामं दिसली नाहीत असं वक्तव्य तटकरेंनी केलं होतं. आरोग्य खात्यामधील भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीमध्ये वापरला. लवकरच आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार. काँग्रेस नेते सतीश पाटलांचा आरोप. तर दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू. आरोपानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मुंबईमधील गोवंडी परिसरामध्ये पालिकेकडून 580 बेडचं शताब्दी रुग्णालय बांधण्यात आलं. हे रुग्णालय राणा जगजितसिंह पाटलांच्या तेरणा मेडिकल ट्रस्टला चालण्यासाठी देणार असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता.
महायुती सरकारला सार्वजनिक आरोग्याशी खेळू देणार नाही. शताब्दी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा आम्ही विरोध करत राहू. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं ट्विट करत सरकारवर निशाणा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरपंच संवाद उपक्रमांतर्गत राज्यामध्ये सरपंचांसोबत ऑनलाईन संवाद या माध्यमातून 23,000 सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ग्रामविकासाशिवाय आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही. कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. दक्षिण मुंबईमधील रिगल सिनेमा सर्कलमधील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. बिहारमध्ये ज्या ठिकाणी प्रचार केला ते सर्व उमेदवार निवडून आले. जहां जाता हूं जीत लेके आता हूं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी सर्वच उमेदवारांनी भरले अर्ज. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अमोल मोहितेंनी अर्ज भरला. यावेळेला शिवेंद्रराजे उपस्थित होते, मात्र उदयनराजे अनुपस्थित होते. दोन्ही राजांचे मनोमिलन झालेलं असतानाही उदयनराजे अनुपस्थित राहिले. परळी नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आमची इच्छा होती. युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. परळीमध्ये युतीवरून सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मीरा भाईंदर प्रशासनाला उपमुख्यमंत्री शिंदे यांची तंबी. रस्त्यांच्या खड्ड्यांवरून शिंदेंकडून पालिकेचे आयुक्त राधाविनोद शर्मांना खडेबोल. रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेमध्ये मोठी गर्दी. वेळेमध्ये अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड सुरू. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. नांदेडच्या आदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा देशमुखांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. बदलापूरमध्ये तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून रोशनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. प्रभागामध्ये काम केलं नाही तर तोंडाला काळं फासा, रोशनी यांचा आव्हान. नांदेडच्या मुदखेडमधील काँग्रेसच्या कैलास गोडसे यांच्याकडून पदाचा राजीनामा. काँग्रेसकडून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नसल्यानं कैलास गोडसे नाराज. गोडसेंनी काँग्रेस कार्यालयावरील बॅनर हटवून कार्यालयाला कुलूप लावलं. बारामती नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ. वेळ संपायच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, पण वेळ संपली. वेळ संपल्यामुळे उमेदवारांना पोलिसांनी रोखलं. कार्यकर्ते आणि पोलिसांच्या शाब्दिक बाचाबाची. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा काकाविरुद्ध पुतण्या अशी लढाई होण्याची शक्यता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आमने सामने. सांगोला नगरपालिकेमध्ये माजी आमदार शहाजी बापूंच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले. शिंदे सेनेच्या विरोधात भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी उबाटा गटाची युती. भाजपचे सध्या सुरू असलेलं राजकारण हे हिडीस, किळसवाडं, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्याप्रमाणे असल्याची शहाजी बापूंची संतप्त टीका. भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये भुसावळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. मोहोळच्या अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पहाटेच अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. भाजपचे राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा थिटेंचा आरोप. राजन पाटलांचे लोक पाळत ठेवत असल्याचा आरोप. सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 17पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध. माजी आमदार राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून जल्लोष साजरा. नगराध्यक्षपदासाठी सून प्राजक्ता पाटील विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांच्यामध्ये सामना. सोलापूरच्या अनगर पंचायतीमध्ये भाजपच्या 17पैकी 17 सदस्यांची बिनविरोध निवड. राजन पाटलांच्या दोन्ही मुलांकडून फटाके फोडत जल्लोष. वेंगुर्ल्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 18 जागांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय. संदेश निकम पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. शहराचा विकास भाजपनं रखडवल्याचा निकम यांचा आरोप. संगमनेर नगरपालिकेमध्ये आमदाराच्या पत्नीविरोधात आमदाराची भाऊजे निवडणूक रिंगणामध्ये. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजे सुवर्णा खताळ यांचा महायुतीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस नेते थोरातांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा पंजा कायम. अनेक वर्षांपासून होती बाळासाहेब थोरातांची एखादी सत्ता. सत्यजित तांबे यांच्याकडून महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी तर आई दुर्गाबाई तांबे यांचाही अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीमध्ये बैठक. बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन करणार. पुढच्या वर्षी तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना दोषी बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडून फाशीची शिक्षा बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार राज्यपालांनी नितीश कुमारांचा राजीनामा स्वीकारला 19 नोव्हेंबरला बिहारमधल्या भाजपच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्विट करत मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीची मुदत ही आज संपणार होती पुण्यामधल्या हवेली तहसील कार्यालयामध्ये शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्यात आला कोणतीही परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा काढण्यात आल्यानंतर शिवप्रेमींचे तहसील कार्यालयामध्ये आक्रमक आंदोलन खासदार निलेश लंके यांचीही उपस्थिती परळी नगरपालिकेसाठी मुंडे बंधू भगिनी एकत्र नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री भैया धर्माधिकारी शरद पवार गटाच्या संध्या देशमुख तर काँग्रेसचे सय्यद मेनुमा हनीफ नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणुकीमध्ये भाषण करताना जपून वक्तव्य करावी लागतात एकही शब्द चुकून गेला तर मतदारसंघ तसंच संपूर्ण राज्याला फटका बसू शकतो आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना रंगणार सामना रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेकडून रिंगणात तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवणार सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्ती अमोल मोहितेंनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला दोन्ही राजेंचं मनोमिलन असताना देखील शिवेंद्रराजे उपस्थित मात्र उदयनराजेंची अनुपस्थिती सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून स्वबळाचा नारा नगराध्यक्षपदासाठी रवींद्र आरळी यांचा मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल भाजप राष्ट्रवादी आघाडी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे अशी चौरंगी लढत मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्व्हे शिंदे आणि भाजपमध्ये कशा पद्धतीने वाटल्या जाणार या संदर्भात सर्व्हे अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेंच्या विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती शहर आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचं उघड समर्थन कोल्हापुरातील कागलमध्ये 24 तासामध्ये राजकीय समीकरणामध्ये बदल नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर माजी खासदार संजय मंडलिक एकाकी नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद समरजित घाडगे गटाकडे आदी मुश्रीफांच्या विरोधात मंडलिक आणि घाडगे एकत्र येण्याच्या होत्या चर्चा वरण गावात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला भाजपमध्ये बंडखोरी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज तर रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या श्यामल झामरे यांचाही अध्यक्षपदासाठी अर्ज जळगावच्या मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा ठामपणे विजय होणार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया बदलापुरात तृतीयपंथी उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून रोशनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभागामध्ये काम केलं नाही तर तोंडाला काळं फासा रोशनी यांचं आव्हान अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरचीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची युतीचे उमेदवार जाहीर दर्यापूरमधून नगराध्यक्षपदासाठी भावना पुतळा यांना उमेदवारी जाहीर बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवेंनी भरला अर्ज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पारवेंनी भरला नामांकन अर्ज बीड नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून करुणा मस्केंचा अर्ज बीडमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे बदलापुरात शिंदेच्या सेनेला भाजपचा धक्का भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर शिंदेच्या शिवसेनेत अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी शिवसेनेमध्ये प्रवेश सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला नगरपंचायत निवडणुकीमध्ये मवियामध्ये फूट ठाकरेंच्या सेनेचा 18 जागांसह नगराध्यक्षपदावर निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपनं वेंगुर्ला शहराचा विकास रखडवला संदेश निकम यांचा आरोप नांदेडच्या हातगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा देशमुखांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा नागपुरात सुनील केदार यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप केदार यांना काँग्रेस पक्ष संपवायचा असेल पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र शिंदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे शिंदेच्या शरद सोनवणेंचीही उपस्थिती सिंधुदुर्गमध्ये कणकवली नगराध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकरांचे उमेदवारी अर्ज दाखल भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शहर विकास आघाडी म्हणून एकत्र आलो पारकरांची प्रतिक्रिया
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदेचे आमदार किशोर पाटलांमध्ये जुंपली. पाचोरा, भडगाव, चाळीसगावमध्ये महायुतीमध्ये फूट पडली. भाजप आणि शिंदेची शिवसेना एकमेकांच्या समोर उभी. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. भाजपकडून निखिल चिद्दरवाल निवडणूक लढवणार. भंडाऱ्यामध्ये सर्व पक्षांच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी आणि नाराजीचं चित्र. पुण्यामधल्या दौंड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दुर्गादेवी जगदाळेंचा उमेदवारी अर्ज दाखल. दौंड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत. 3 डिसेंबरला राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार. माजी आमदार रमेश थोरात यांना विश्वास. सिन्नर नगर परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड. नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी 9 तर नगरसेवक पदासाठी 98 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेडच्या भोकर नगरपालिका निवडणुकीमध्ये सुभाष किन्हाळकरांना शिवसेनेकडून उमेदवारी. आमदार आनंद बोंढारकरांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. बारामती नगर परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारची मान्यता. तर ज्या भागांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली असेल तिथे हा निर्णय लागू करण्यासाठी परवानगी मागणार. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. गावामध्ये बिबटे येऊ नयेत म्हणून काही लोक नेमले जायचे, मात्र आता त्यासाठी पैसे नाही. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मुनगंटीवारांचा वनमंत्र्यांना सल्ला.